So question is like this. Figure shows a cylindrical wire of diameter A. Cylindrical wire of diameter, I think in the question it is given that it is radius A. So it should be radius A. हम रेडियस ले लेते हैं और सॉल्व करते हैं. ओके, सो ही जी वायर आहे ती काय आहे, ए या रेडियसची आहे सपोज. इथं काहीतरी परत प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे, कारण फिगर प्रमाणे गेलं तर फिगर मध्ये काय दिसतं, ए म्हणजे आपल्याला रेडियस दिसते. कॅरिंग करंट आय, इट कॅरीज करंट आय इन द कंडक्टर and the current varies with radial distance r from the axis according to the relation J is equal to J naught into R by A. म्हणजे इथं करंट डेन्सिटी जी आहे, करंट डेन्सिटी ती काय होते, व्हॅरी होते. आणि कशी व्हॅरी होते, J नॉट इंटू R by A. म्हणजे डिस्टन्स, आता बघा A हा कॉन्स्टंट आहे, J नॉट हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे R डिस्टन्स वाढत जाईल, म्हणजे सेंटर पासून R डिस्टन्स जसं वाढत जाईल तसं काय होणार आहे, करंट डेन्सिटी तुमची वाढत 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 जाणार आहे, असं त्याचा मिनिंग झाला. तर मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द वायर ऍट डिस्टन्स R फ्रॉम द सेंटर, म्हणजे कंडक्टरच्या आत R डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करता येईल बघा, तर बाय फर्स्ट एम्पियर्स लॉ. त्याच्यासाठी काय करूया, हा आर रेडियसचा एक एम्पिरियन लूप ड्रॉ करूया. सो दिस इज द लूप ऑफ रेडियस आर, दिस इज एम्पिरियन. ते डायग्राम मध्ये जो दिलाय ना सर्कल, तो त्यालाच एम्पिरियन लूप म्हणे, एम्पिरियन लूप. ओके, सो ड्रॉ an एम्पिरियन लूप ऑफ, प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. एम्पिरियन लूप ऑफ रेडियस आर, आर रेडियसचा एम्पिरियन लूप आहे. ओके, आता एम्पियर्स लॉ काय सांगतो, बाय एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ काय सांगतो, इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू काय असतं, म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय द लूप. ठीक आहे, परत आपण एलएचएस जरा सॉल्व करूया व्यवस्थित. एलएचएस, सो इंटिग्रेशन ऑफ, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार. ओके, बी बार डॉट डीएल बार म्हणजे काय येणार सांगा, ते लिहूया इथं. बट इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार म्हणजे काय येणार आहे, दॅट इज बी इंटू डीएल इंटू कॉस थिटा येणार, बी डीएल कॉस थिटा. सो दिस इज अकॉर्डिंग टू द रूल ऑफ द डॉट प्रोडक्ट आहे, किंवा डॉट प्रोडक्टची जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार आहे. ए बार डॉट बी बार म्हणजे काय असतं, ए बी कॉस थिटा असतं. सो बी डीएल कॉस थिटा इज इक्वल टू म्यू नॉट टाइम आय एनक्लोज्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा. आता इथं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कंडक्टरच्या आतमध्ये कसं असतं, सर्क्युलर असतं. म्हणजे कुठलाही कंडक्टर जर आपण घेतला तर त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे, असं सर्क्युलर असणार आहे. आणि एम्पिरियन लूप देखील काय आहे, सर्क्युलर आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन म्हणजे डीएल ची डायरेक्शन, हे दोन्ही काय होतात, सर्क्युलर लूपला काय होतात, सेमच येतात ना. बट आय कॅन राईट हिअर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार. थीटा 0, थीटा 0 झालं तर इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे, बी इंटिग्रेशन ऑफ काय होणार, लेफ्ट हँड साइड बघा, बी डीएल, इंटिग्रेशन ऑफ बी इंटू डीएल इंटू कॉस 0 म्हणजे 1 येणार ना, इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड. ठीक आहे, आता आर या डिस्टन्सला सगळ्या पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन काय असणार आहे, सेमच असणार आहे. कारण ते सर्कल आला ना, सर्कल म्हणजे सेंटर पासून काय असणार, सगळे पॉइंट सर्कलवरचे सेम डिस्टन्स असणार. आणि डिस्टन्स सेम असलं की मॅग्नेटिक इंडक्शन सेम असतं. म्हणजे बी हा काय झाला, कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशनचे आपण बाहेर घेणार आहे. सो बी इंटिग्रेशन ऑफ डीएल इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड येणार आहे. ठीक आहे, परत आता इंटिग्रेशन ऑफ डीएल किती असतं सांगा जरा मला. इंटिग्रेशन ऑफ डीएल, इंटिग्रेशन ऑफ डीएल काय येणार, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे डीएल हा इलेमेंट ज्या पाथवर आहे त्या पाथची लांबी. ठीक आहे, दॅट इज 2 पाय आर, करेक्ट. ओके, सो इट इज 2 पाय इंटू स्मॉल आर इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड. सो दिस इज नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 1. म्हणजे आपल्याला
बी इंटू 2πr इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज. फक्त ही टर्म फक्त तुम्ही फाइंड आउट केली की तिथं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता इथंपर्यंत अगोदर लक्षात आलं का बघा काय केलंय. इथंपर्यंतचा पार्ट लक्षात आला का बघा, कारण इथून पुढचा पार्ट म्हणजे त्या लूपच्या आतमध्ये किती करंट आहे एवढाच पार्ट आपल्याला फक्त काढावा लागेल. तो पार्ट फक्त काढला की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. बघा पुन्हा एकदा बघा, त्या सिलेंड्रिकल वायरच्या सेंटर पासून आर डिस्टन्सला काय केलेलं आहे आपण, पी पॉईंट घेतलाय. ठीक आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित ऐकून घ्या. वायरच्या किंवा हा जो सिलेंडर आहे त्याच्या ऍक्सिस पासून आर डिस्टन्सला पी पॉईंट आहे. पी पॉईंट मधून जाणारा एक एम्पिरियन सर्कल काढलेला आहे. एम्पिरियन लूप म्हणजे एम्पिरियन सर्कल, आणि त्या सर्कलवर आपण एम्पियर्स लॉ यूज करायला लागलोय. तर एम्पियर्स लॉ काय सांगतो, इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड. हे काय स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे एम्पियर्स लॉचा, तो ऍज इट इज आपण लिहिलेला आहे. ठीक आहे, फक्त आता LHS थोडीशी काय करायला लागलोय आपण, सॉल्व्ह करायला लागलोय. RHS तशीच ठेवली, RHS मध्ये काहीही फरक पडलेला नाहीये. म्यू नॉट आय एनक्लोज, म्यू नॉट आय एनक्लोज, म्यू नॉट आय एनक्लोज, म्यू नॉट आय एनक्लोज, एवढंच सगळं दिलेलं आहे. आता LHS ला काय काय होणार बघा, सुरुवातीला बी बार डॉट डीएल बारचं बी डीएल कॉस थिटा होणार. परत थिटा काय येतो इथं, 0 येतोय. अकॉर्डिंग टू डायग्रॅम थिटा इज 0, कारण मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते ऍक्सिस भोवती सर्क्युलर असणार आहे, आणि लूप देखील काय आहे, ऍक्सिस भोवती सर्क्युलरच आहे. म्हणजे दोन्ही एकमेकाला पॅरलल असल्यासारखे आहेत, लूप आणि मॅग्नेटिक फील्ड, आणि दोन्ही सेम डायरेक्शन असल्यामुळे काय होणार आहे, थिटा 0 येणार आहे. त्याच्यामुळे बी डीएल कॉस 0 म्हणजे 1 येणार, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ बी डीएल राहणार. आता सेंटर पासून आर डिस्टन्सला सगळ्या पॉइंटला, म्हणजे त्या लूपवर सगळ्या पॉइंटला काय असणार आहे, हा जो आपण सर्कल काढलेला आहे, सर्क्युलर एम्पिरियन लूप काढलेला आहे, त्याच्यावर सगळ्या पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन काय असणार आहे, सेमच असणार आहे. ओके, त्याच्यामुळं इंटिग्रेशनच्या रूलनुसार कॉन्स्टंट जो असेल तो इंटिग्रेशनच्या बाहेर येतो. सो बी इंटिग्रेशन ऑफ डीएल इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोज्ड. आता बघा, इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे तुम्हीच सांगितलेलं आहे, इट इज 2πr. इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे सम ऑफ ऑल दी स्मॉल एलिमेंट्स, सम ऑफ ऑल दी स्मॉल एलिमेंट्स, त्याला इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणायचं. हा झाला. आता पुढचा पार्ट बघा, पुढचा पार्ट थोडासा क्रिटिकल आहे, डिफिकल्ट आहे. हे बघा, आता काय करतो, हा जो आर रेडियसचा जो लूप आहे ना, आर रेडियसचा एम्पिरियन लूप जो आहे, तिथंच मी काय करतो, आणखी एक छोटासा सर्कल ड्रॉ करतो, किंवा इथं वेगळी डायग्राम काढतो त्याच्यासाठी. तर हा पुन्हा एकदा वायर आहे, आणि त्या वायर मध्ये हा आर रेडियसचा लूप आहे. ठीक आहे, एम्पिरियन लूप, त्यालाच आणखी एक लूप काढतो मी इथं. सो दिस इज अ, कारण इथं लक्षात घ्या व्हेरिएबल करंटचा हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे इथं परत आपल्याला इंटिग्रेशनचा वापर करावा लागणार. सो दिस इज डिस्टन्स आर, आणि हा जो थिकनेस आहे तो इथे आहे dr आहे. म्हणजे अगोदर काय करूया, एक छोटासा जो पट्टा आहे dr चा, एक छोटासा पट्टा, त्याच्यामधला करंट काढूया. ठीक आहे, सो करंट डेन्सिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता. ठीक आहे, आता बघा इथं मी काय लिहितोय, कन्सिडर a very small, consider a very small ring घेऊया आपण, ऑफ रेडियस किती, रेडियस dr, सॉरी रेडियस r. कन्सिडर ए व्हेरी स्मॉल रिंग ऑफ रेडियस किती, त्या रिंगची रेडियस किती आहे, स्मॉल r आहे, अँड त्याचा थिकनेस किती आहे, थिकनेस dr आहे. ठीक आहे, सो देअरफॉर एरिया ऑफ रिंग किती येणार सांगा, एरिया ऑफ रिंग सांगता येईल तुम्हाला,
जरा सांगता येतोय का बघा एरिया. एरिया त्याला DA म्हणूया कारण तो स्मॉल एरिया आहे ना. एरिया DA किती येणार DA हा एरिया स्मॉल एरिया हे बघा 2πr इंटू DR येणार. लक्षात येते. हा पार्ट थोडासा डिफिकल्ट आहे, थोडासा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. करेक्ट, तय्यब इज करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. 2πr DR बिकॉज 2πr इज द वी कॅन कन्सिडर इट. म्हणजे आता हे रिंग जर कट केली आणि स्ट्रेट केली, हे रिंगला काय केलं मी कट केलं आणि सरळ केलं तर एक रेक्टँगल तयार होईल ना. आणि त्या रेक्टँगलची लेंथ येणार आहे 2πr आणि थिकनेस येणार आहे DR, म्हणून एरिया 2πr DR. मग आता एवढ्या एरियामध्ये अगोदर किती करंट आहे ते काढूया. म्हणजे किती, हा जो स्मॉल पट्टा आपण जर कन्सिडर केलेला आहे त्याच्यामध्ये किती करंट आहे ते आपल्याला अगोदर काढावं लागेल आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं की पूर्ण R रेडियस मधला आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. बर ठीक आहे. अकॉर्डिंग टू तय्यब R ऐवजी X घ्या, X घेऊया. बरोबर आहे, X घेतलं तर जरा बरं होईल. X आणि DX घेऊया. R DR ऐवजी X DX घेऊया. ओके, 2πx dx. त्यांना काही जास्त फरक पडत नाही, ऍज इट इजच राहतं ते x dx. So consider a very small ring of radius x having thickness dx. So area of ring किती होणार आहे, दॅट इज 2πx हा सर्कम्फरन्स झाला इंटू थिकनेस dx. आता एवढ्या एरियामध्ये किती करंट असेल ते काढूया. सो करंट इन दिस एरिया, आता बघा, करंट इन this area, करंट इन दिस एरिया I म्हणजे DI म्हणूया, इज इक्वल टू करंट डेन्सिटी इंटू एरिया. आता हे कुठनं रिलेशन आलं तर तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं असेल. करंट डेन्सिटी इज नथिंग बट करंट डिवायडेड बाय एरिया असतं, बरोबर ना. करंट डेन्सिटी इज डिनोटेड बाय J लेटर. सगळ्यात अगोदर पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, करंट डेन्सिटी इज डिनोटेड बाय लेटर J अँड J इज इक्वल टू I बाय A असतं. ठीक आहे. मग I इज इक्वल टू काय येणार, J इंटू A येणार आहे. तसं स्मॉल इलेमेंट मधला करंट आपण काढालोय ना. सो DI इज इक्वल टू J इंटू DA येणार ना. सो DI इज इक्वल टू J, म्हणजे Jचं इक्वेशन काय आहे, J नॉट R बाय A, परंतु R व्हेरिएबल आहे. ओके, J नॉट R बाय A. एक काम करूया, DX ऐवजी आपण Rच घेऊया, नाहीतर ते काय होणार, करंट डेन्सिटी X च्या स्वरूपात दिलेलं नाही, करंट डेन्सिटी R च्या स्वरूपातच दिले. त्याच्यामुळे काय करूया, R च्या स्वरूपातच लिहूया सगळं, ते बरं पडणार आहे. थिकनेस रेडियस R, रेडियस इज R and thickness dr. So area of ring is 2πr dr येणार. ठीक आहे. सो J म्हणजे काय आहे, J चा फॉर्म्युला क्वेश्चन मध्ये दिलाय, इथे दिलाय बघा, J नॉट R बाय A इंटू DA किती झालं, 2πr dr. ओके, हा पार्ट लक्षात आला का बघा तुम्हाला. या पार्ट मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. Any doubt up to this? ओके, हे लक्षात आलं का बघा, नाहीतर पुन्हा एकदा मी लिहितो, पुन्हा एकदा सगळं लिहितो, म्हणजे तुम्हाला पुन्हा लक्षात येईल, आणखी प्रॅक्टिस होईल चांगलं. सी वन्स अगेन.
this is R, this is dr. Consider a very small element of radius r and thickness dr. कारण हे व्हेरिएबल डेन्सिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे इंटिग्रेशन या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. कन्सिडर व्हेरी स्मॉल एलिमेंट ऑफ रेडियस आर अँड थिकनेस dr. ओके, सो देअरफॉर एरिया ऑफ एलिमेंट म्हणजे ती रिंग आहे. एरिया ऑफ एलिमेंट काय येणार आहे 2πr dr. एरिया ऑफ एलिमेंट dA इज इक्वल टू 2πr dr. and therefore आता काय येणार आहे करंट passing through this area or current enclosed by this area. Current passing through this area त्याला DI म्हणूया. DI म्हणजे काय येणार आहे DI is nothing but current density into area. current density किती आहे J0 R by A आहे ना. current density is J0 R by A आहे into DA म्हणजे 2πr dr. नाही x घेतलं r घेतलं काही फरक पडत नाही. ठीक आहे तय्यब. सो देअर विल नॉट बी एनी प्रॉब्लेम बाय टेकिंग x और rx. पण प्रॉब्लेम काय करंट डेन्सिटी r च्या स्वरूपात दिल्यामुळं आपल्याला ते एलिमेंटचा रेडियस जो आहे जो छोटासा एलिमेंट आपण कन्सिडर करणार ओके तो पण r कन्सिडर करावा लागेल. नाहीतर मग करंट डेन्सिटी J0 x by A घ्यावी लागणार. अदरवाइज r आणि x मध्ये कन्फ्युजन तिथं होऊ शकते. ओके सो DI चा फॉर्म्युला आहे ना DI इज इक्वल टू 2π J0 as it is J0 into 2π as it is R square by A dr. हा झाला करंट थ्रू ओनली दिस स्मॉल एरिया. सो टोटल करंट आता मग किती येणार बघा. देअरफॉर टोटल करंट थ्रू एरिया टोटल करंट थ्रू area of radius r तो काय येणार आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DI म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 2π J0 डिवाइडेड बाय A R स्क्वेअर dr. सो जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढतो 2π J0 बाय A कॉन्स्टंट आहे बाहेर येईल इंटिग्रेशन ऑफ R स्क्वेअर dr 2π J0 बाय A R स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार आहे R क्यूब बाय 3 येणार R क्यूब बाय 3 आणि याला लिमिट 0 to R आहेत 0 to R कारण ही रेडियस 0 पासून एम्पिरियन लूप जो आहे R तिथपर्यंतच येणार आहे. ओके 0 to R. सो R क्यूब बाय 3 हा झाला करंट दॅट इज एनक्लोज्ड. मग आता सो दिस इज इक्वेशन नंबर सपोज 2. सो फ्रॉम चला आता सोल्युशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय येणार आहे ती साइड काय आली होती B into 2πr आलं होतं आणि हे काय येणार आहे म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज ना. म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज म्हणजे 2π J0 R क्यूब डिवाइडेड बाय A into 3. आता काय होणार बघा 2π and 2π गेट कॅन्सल R and R क्यूब मधला एक R कॅन्सल झाल्यानंतर R स्क्वेअर राहणार. सो magnetic induction is coming to be mu naught J0 R cube. Okay, mu naught J0 sorry R cube नव्हे R square ना एक R कॅन्सल झालाय mu naught J0 R square divided by 3A mu naught J0 R square divided by 3A. So this is your answer. आणि बुक मध्ये देखील हेच आन्सर दिलेलं आहे.
सो एनी डाऊट इन दिस केस? जे सुरुवातीला एम्पियर्स लॉ वापरला आणि त्याची लेफ्ट हँड साइड फक्त अगोदर सॉल्व्ह केली. लेफ्ट हँड साइड आली बी इंटू 2 पाय आर आणि राईट हँड साइड म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज इन रेडियस आर. म्हणजे आर रेडियस मध्ये किती करंट एनक्लोज झालेला आहे हे काढण्यासाठी आपण काय केलं, एक छोटासा एलिमेंट घेऊन त्या एलिमेंट मधला अगोदर करंट काढला आणि मग त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर पूर्ण त्या रेडियस मधला करंट आलेला आहे. लक्षात येते? एनी डाऊट इन दिस केस? काय डाऊट असेल तर विचारा. माईक अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. काय समजलं? आर आणि डी आर ऐवजी एक्स आणि डीएक्स जरी घेतलं तरी तेच आन्सर येणार आहे. परंतु इथं प्रॉब्लेम काय आहे, जी करंट डेन्सिटी दिली आहे ती इन टर्म्स ऑफ आर आहे. त्याच्यामुळं रिंगची रेडियस आर आणि थिकनेस डी आरच घ्यावा लागेल. जर करंट डेन्सिटी इन टर्म्स ऑफ एक्स लिहिली असती तर एक्स आणि डीएक्स आपण लिहिला असतं. म्हणजे इथं प्रॉब्लेम येतोय का, कुठं करंट पासिंग थ्रू एरिया काढताना जे नॉट आर बाय ए 2 पाय एक्स डीएक्स लिहिणार आणि इथं आर आणि एक्स दोन्ही दोन व्हेरिएबल येणार. मग आर आणि एक्स असं ते होणार आहे. ठीक आहे? एनी डाऊट तय्यब? इन शॉर्ट रिपीट करतो. इन शॉर्ट कसं प्रत्येक वेळी काय करा, हे इन शॉर्ट मला विचारा. इन शॉर्ट मी फास्ट सांगतो तुम्हाला. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट. बरोबर? मग एलएचएस अगोदर सॉल्व्ह करायची. इंटिग्रेशन ऑफ बी डी एल कॉस थिटा म्यू नॉट टाइम्स आय. ठीक आहे? मग आता काय करा, थिटा काय आहे 0 डिग्री येतोय कारण सर्क्युलर लूप आणि मॅग्नेटिक फील्ड देखील सर्क्युलर आहे. थिटा 0 झाला, त्याच्यामुळे इंटिग्रेशन ऑफ बी डी एल येणार म्यू नॉट आहे. ठीक आहे? आता मग बी हे कॉन्स्टंट असल्यामुळं बाहेर येईल इंटिग्रेशन ऑफ डीएल म्यू नॉट आहे. सो दिस इज इन शॉर्ट. ठीक आहे? आता बी इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे 2 पाय आर म्यू नॉट आहे. हे झालं इक्वेशन 1. आता त्या आय किती आहे ते काढावं लागेल. कसं काढायचं, तर हे बघा, अशा प्रकारे एक आपण इलेमेंट अगोदर कन्सिडर केलाय ज्याची रेडियस आर आहे आणि थिकनेस डी आर आहे. तर याचा एरिया अगोदर लिहा. एरिया किती येणार, 2 पाय आर डी आर येणार. एरिया झाला. एरिया नंतर या एरिया मधला करंट काढा. करंट कसा काढायचा, तर करंट डेन्सिटी इंटू एरिया असं असते ते. करंट म्हणजे करंट डेन्सिटी इंटू एरिया. म्हणजे करंट डेन्सिटी काय दिली, करंट डेन्सिटी किती दिली बरं, जे नॉट आर बाय ए दिली आणि एरिया 2 पाय आर डी आर आहे. म्हणजे डी आय येणार आहे जे नॉट आर स्क्वेअर बाय ए डी आर येणार. हा झाला त्या इलिमेंट मधला फक्त करंट आणि टोटल करंट म्हणजे इंटिग्रेशन ऑफ हे. आणि याचं इंटिग्रेशन घेताना कॉन्स्टंट आहे ते सगळे ऍज इट इज राहतील ना. जे नॉट इंटू 2 पाय डिवायडेड बाय ए हे ऍज इट इज राहिलं. बरोबर आहे ना. आणि इंटिग्रेशन घेतल्यावर आर क्यूब बाय 3 येणार. मग हे फक्त काय केलं मी, इक्वेशन 1 मध्ये ठेवलेलं आहे. सो बी इंटू 2 पाय आर इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स जे नॉट 2 पाय आर क्यूब बाय 3a. सो आर आणि आर क्यूब मधला एक आर कॅन्सल होणार, आर स्क्वेअर होणार, 2 पाय कॅन्सल. ओके, and therefore b is equal to mu naught j naught r square divided by 3a. Okay, so in this way this is the answer. हा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम 20 नंबर सेम टू सेम तसंच आहे, फक्त तो सोपा आहे. 20 नंबर प्रॉब्लेम, 21 नंबर प्रॉब्लेम, सॉरी. 21 नंबर प्रॉब्लेम. नंबर प्रॉब्लेम फास्ट सांगतो तुम्हाला.
21 नंबर प्रॉब्लेम सगळ्यांना दिसतोय का बघा. इन अबव प्रॉब्लेम म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे. व्हॉट विल बी magnetic field be inside the wire at distance r from its center if current density J is uniform across the cross section of the wire. म्हणजे करंट डेन्सिटी आता व्हेरिएबल नाहीये, आर वर डिपेंड नाहीये, ती कॉन्स्टंट आहे. हा प्रॉब्लेम सोडवायला खूप सोपा आहे. हे कसं सॉल्व्ह होणार बघा पुन्हा एकदा. बाय एम्पियर्स लॉ, बाय एम्पियर्स लॉ काय होणार, इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड. ओके, मग एलएचएस पुन्हा एकदा सॉल्व्ह करूया. इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार म्हणजे काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ बी डीएल कॉस थिटा बट इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड. बट थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार. थिटा 0 असेल तर काय होणार आहे, इंटिग्रेशन ऑफ बी डीएल बरोबर आहे ना, कॉस 0 म्हणजे 1 ना. इंटिग्रेशन ऑफ बी डीएल इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड. आता बी कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर घेऊया. इंटिग्रेशन ऑफ डीएल इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड. सो बी इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे काय येणार आहे, 2 पाय आर येणार, म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड. इथपर्यंतचा पार्ट पुन्हा एकदा ऍज इट इज सेमच येणार आहे, तो काही चेंज होणार नाही. सो दिस इज नंबर 1. आता एनक्लोज्ड करंट काढूया. आता बघा, हा जो सिलेंडर आहे किंवा वायर जो काय आहे, त्या वायर मध्ये काय आहे, इथं करंट डेन्सिटी जी आहे ती युनिफॉर्म आहे. करंट डेन्सिटी युनिफॉर्म म्हणजे डायरेक्टली आता याचा एरिया काढायचा. एरिया सपोज आर डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे, आर डिस्टन्सला, ठीक आहे. तर इथं एरिया किती येणार बघा, एरिया ऑफ सर्कल ऑफ रेडियस आर, एरिया किती येणार आहे, पाय आर स्क्वेअर येणार. आणि मग टोटल करंट थ्रू इन दॅट एरिया काय येणार आहे, एरियामध्ये करंट असणार ना काहीतरी, करंट इन दॅट एरिया. डायरेक्टली I इज इक्वल टू करंट डेन्सिटी इंटू एरिया, कारण J इज इक्वल टू I बाय ए असतं ना, J इज इक्वल टू I बाय ए. सो J इंटू पाय आर स्क्वेअर. आणि J हा कॉन्स्टंट आहे असं म्हणून सांगितलंय. करंट डेन्सिटी J इज युनिफॉर्म, जे कॉन्स्टंट आहे. झालं. सो करंट एनक्लोज मिळाला. हा फक्त इथे ठेवूया आता. सो फायनल फॉर्म्युला येणार B इंटू 2 पाय आर इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स J पाय आर स्क्वेअर. ओके, सो इन दिस केस नाउ 2 पाय नाही, आता पाय अँड पाय गेट कॅन्सल. आर अँड आर स्क्वेअर मधलं एक आर जे आहे ते काय होणार आहे, आर स्क्वेअर मधलं जे आर जे आहे, करंट डेन्सिटी J इज युनिफॉर्म अक्रॉस द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर. ठीक आहे. म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज, करंट बरोबर J इंटू ए बरोबर आहे ना. J इज अ कॉन्स्टंट, पाय आर स्क्वेअर एरिया येणार आहे, J इंटू पाय आर स्क्वेअर. सो म्यू नॉट J पाय आर स्क्वेअर, आर आणि आर स्क्वेअर मधलं एक आर कॅन्सल झालं. सो 2B इज इक्वल टू काय येणार आहे, म्यू नॉट J आर येणार आहे. ठीक आहे. अँड देअरफोर मॅग्नेटिक इंडक्शन B येणार आहे म्यू नॉट J आर बाय 2, म्यू नॉट J आर बाय 2. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. वन्स अगेन दिस इज अ प्रिंटिंग मिस्टेक इन द बुक. म्यू नॉट J आर बाय 2 यायला पाहिजे होतं, पाय येण्याचा संबंध दिसत नाही, दोन्ही साईडचं कॅन्सलच होत आहे. म्यू नॉट J आर बाय 2 इज द आन्सर. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर, म्यू नॉट J आर बाय 2. ओके, याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. हा प्रॉब्लेम सोपा आहे. म्हणजे B इंटू 2 पाय इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज, आणि करंट डेन्सिटी युनिफॉर्म असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं काय गरज नाही. करंट डेन्सिटी जर युनिफॉर्म असेल तर काय करायचं, करंट बरोबर करंट डेन्सिटी इंटू एरिया. करंट बरोबर काय असतं, करंट डेन्सिटी इंटू एरिया, म्हणजे J इंटू पाय आर स्क्वेअर डायरेक्टच येणार आहे. हा झाला एनक्लोज्ड करंट. आणि जर करंट डेन्सिटी व्हेरिएबल असेल तर मात्र करंट काढण्यासाठी अगोदर छोट्याशा इलेमेंट मधला करंट काढावा लागेल, आणि मग त्याचं इंटिग्रेशन घेऊन टोटल करंट मिळणार आहे.
So is there any doubt in this topic or any problem? बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मॅग्नेटिक इफेक्ट हा टॉपिक चे तुम्ही व्हिडिओज बघितलेत का? महत्वाचं म्हणजे DSC फिजिक्सला जाऊन व्हिडिओ बघितले का? मी कधीही अचानकपणे ऑनलाईन पेरेंट मीट घेऊ शकतो, लक्षात घ्या, आणि घेणार आहे. या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये सरप्राईज पेरेंट मीट असणार आहे, कारण तुम्ही घरीच आहात, सगळे पेरेंट तुमच्या जवळच असणार आहेत. तर त्याच्यामुळे कधीही मी पेरेंट मीट घेणार आहे, त्यावेळी पेरेंट आणि तुम्ही समोर यायचं आहे आणि थोडंसं मला बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही किती अभ्यास करताय, काय करताय, कसं करताय, या सगळ्या गोष्टी मला डिस्कस करायच्या आहेत. ओके, कारण ते आता तुम्ही पालकांच्या जवळच, पेरेंट्सच्या जवळच असल्यामुळे काय होणार आहे, पेरेंट बरोबर इझिली कम्युनिकेशन आता होऊ शकते. त्याच्यासाठी सेपरेट पेरेंट मीट वगैरे काय घ्यायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे सरप्राईज पेरेंट मीट ही कधीही असू शकते. जे कोण घरामध्ये असतील, मम्मी पप्पा किंवा मामा मामी आणि कोण जे काय असतील त्यांनी, किंवा मोठा भाऊ किंवा बहीण असेल त्यांनी पेरेंट मीटला प्रेझेंट राहायचं आहे. ओके, कारण त्यांच्याकडून कडून मला फीडबॅक मी घेणार आहे. सो इट इज अ सरप्राईज मीटिंग, लक्षात घ्या. 10.2 मध्ये आदित्य माने प्रॉब्लेम आहेत. काय प्रॉब्लेम आहे 10.2 मध्ये?